Hello everyone. In heredity and evolution, in last video we are discussed here about the evidences of evolution. In these three types are completed, and in this video today we are going to discuss here about remaining three evidences. That is, fourth evidence is paleontological evidence. Fifth evidence is the connecting link, and sixth is the embryological evidences, which shows the evolution. Then first today we discuss about the paleontological evidences. Paleontological evidences are the evidences which are occurred due to the fossils. म्हणजे आपल्याला ह्या घटना किंवा हे पुरावे आपल्याला अशा पद्धतीने दिसतात की आपण अनेक वर्षापूर्वीपासून प्राण्यांचे अवशेष बघतो, म्हणजे जीवाश्म म्हणतो आपण त्यांना, की खूप हजारो वर्षापासून जेव्हा जे नॅचरल कॅलॅमिटीज किंवा नॅचरल डिझास्टर्स येत होते, त्याच्यामध्ये अर्थक्वेक आहे म्हणजे भूकंप, किंवा फ्लड असेल म्हणजेच महापूर असेल, व्होल्कॅनिक इरप्शन्स असतील म्हणजे ज्वालामुखीचे उद्रेक असतील, तर या सगळ्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात सजीवसृष्टी ही गाडली जायची. म्हणजेच भूगर्भामध्ये होणाऱ्या हालचालींमुळं आहे अशी सजीवसृष्टी काय व्हायची, गाडली जायची, आणि त्यामुळं त्या सजीवांचे भूगर्भामध्ये अवशेष तयार होत होते. या अवशेषांपासूनच हिडन म्हणजे दीज फॉसिल्स आर हिडन इन दी अर्थ. हे सगळे फॉसिल्स जे आहेत हे या पृथ्वीच्या गर्भामध्ये झाकले गेलेले आहेत. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट ब्युरिड, आणि खूप मोठ्या प्रमाणात सजीव यामध्ये काय केले जायचे, गाडले जायचे. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स, मग असे जे गाडले गेलेले प्राणी असतील, वनस्पती असतील, त्यांचे जे अवशेष शिल्लक राहत होते ते त्यांना आपण काय म्हणूया, म्हणजे भूगर्भामध्ये त्यांचे जे अवशेष सापडतात त्यांनाच आपण फॉसिल्स म्हणतो, म्हणजे जीवाश्म म्हणतो. आणि मग याच जीवाश्मांचा अभ्यास मीन्स पॅलिओन्टॉलॉजी ऑर द स्टडी ऑफ फॉसिल्स इज इम्पॉर्टंट इन ॲस्पेक्ट ऑफ द इव्हॉल्युशन. म्हणजे आपल्याला जर इव्हॉल्युशनचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला फॉसिलचा स्टडी करायला पाहिजे. स्टडी ऑफ फॉसिल्स इज द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे हा इव्हॉल्युशनचा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. देन कार्बन कन्झम्पशन of animals and plants stops after death, and since then only the decaying process of carbon 14 occurs continuously. म्हणजे जर आपण प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या बाबतीत म्हटलं की कार्बनचं कन्झम्पशन जेव्हा थांबतं आफ्टर डेथ, म्हणजे मृत्यूनंतर त्यांचं कार्बन कन्झम्पशन थांबतं, आणि त्यामुळं काही त्यांच्या फक्त आणि फक्त त्या शरीराच्या फक्त डिकेइंगची प्रोसेस चालू होते. डिकेइंग म्हणजे कुजण्याची प्रक्रिया चालू होते. त्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्बन 14 म्हणजे हा कार्बनचा आयसोटोप आहे, की त्या कार्बन 14ची डिकेइंगची प्रोसेस स्टार्ट होते. त्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस ही प्रोसेस चालू होते. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स, म्हणजे आपण वनस्पती आणि प्राण्यांचे जे काय डेड बॉडीज आहेत, डेड बॉडीज म्हणजे मृत अवशेष, मृतदेह, तर त्या मृतदेह जे आहेत त्यांचे कंटिन्यू काय होतात, कुजण्याची प्रोसेस चालू होते. इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज C12 इज नॉन रेडिओॲक्टिव्ह. यामधले कार्बनचा 14 आणि कार्बनचा 12 ते दोन्ही आयसोटोप्स त्याच्यात तयार होतात, पण त्याच्यामध्ये कार्बन 12 हे नॉन रेडिओॲक्टिव्ह आहे, म्हणजे ते रेडिओॲक्टिव्ह नाही आहे, म्हणजे त्याचं उत्सर्जन होत नाही आहे. द टाइम पास सिन्स, आणि त्यानंतर काही कालावधीनंतर जसजसा तो पिरियड निघून जाईल तसतसे काही कालावधीनंतर डेथ ऑफ प्लांट अँड ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मीनिंग द रेडिओॲक्टिव्ह ऑफ C14 and ratio of C14 to C12 present in
फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. म्हणजे त्यानंतर कार्बनचा 14वा आयसोटोप कार्बन 14 आणि कार्बन 12चा जो रेशो बघितला तर तो रेशो हा काय दाखवतोय आपल्याला, कार्बन डेटिंग दाखवतोय. कार्बन डेटिंग म्हणजे त्या रेशोनुसार रेडिओ ॲक्टिव्हच्या त्या रेशोचं आपण मेजरमेंट केलं, त्याचं जर मोजमाप केलं तर आपल्याला लक्षात येतं की ते फॉसिल्स कधीपासून तयार झाले, म्हणजे त्या प्राण्यांची डेथ कधी झाली असावी आणि ते फॉसिल्स कधी तयार झाले असावेत, हे कार्बन डेटिंग म्हणतो आपण यांना. हे कार्बन डेटिंग आपल्याला या मेथडनं कार्बन 14 आणि कार्बन 12च्या रेशोच्या मेजरमेंटनुसार आपल्याला हे मोजता येतं. म्हणजे या कार्बन डेटिंगनुसार आपल्याला हे फॉसिल्स किंवा हे ॲनिमल्स कुठल्या पिरियडमध्ये होते, त्याला फॉसिल्स तयार होऊन किती दिवस झाले, हे आपल्याला त्याचं टाईम पिरियड मोजता येतं. इट इज यूज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी. याचा उपयोग आपल्याला पॅलिओन्टॉलॉजीमध्ये म्हणजेच ह्या जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी होतो. अँड आर्थ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स. आणि आपल्याला याचा उपयोग करून म्हणजे भूगर्भशास्त्रामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो की कधीपासून हे जीवाश्म तयार झाले असतील. मानवाचं अस्तित्व त्याच्यामुळं कळतं की मानव किती दिवसापूर्वी, किती हजारो वर्षांपासून कोणत्या अवस्थेत होता, म्हणजे इतर प्राण्यांचं सुद्धा आपल्याला त्याच्यातून माहिती कळते. वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइन बाय सच टेक्निक्स. त्या टेक्निकनुसार म्हणजे या कार्बन डेटिंग टेक्निकनुसार आपल्याला त्या फॉसिलचं एज कळतं. एज म्हणजेच त्याचं वय. आणि त्यामुळे इट बिकम्स इझी टू डेड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर अर्थस्वाईल ऑर्गॅनिझम. इतर ऑर्गॅनिझमचं आपल्याला काय करतं, इन्फॉर्मेशन याच्यातून मिळत असते. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट्स. अतिशय सुंदर प्रोसेस आहे की ह्याच्यातून आपल्याला असं कळतं की सगळे आत्ताचे जे भूतलावरती आपण व्हर्टिब्रेट्स पाहतो हे सगळे व्हर्टिब्रेट्सचं ओरिजिन हे इनव्हर्टिब्रेटपासून आहे, म्हणजे अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून आहे. यासाठी आपण फिगर 1.8 पेज नंबर 6 याच्यावरती जी फिगर आहे ती पाहू शकता. तुम्हाला असं लक्षात येईल की त्या फिगरमध्ये सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल्स. जर आपण भूगर्भाचे जर आपण निरीक्षणं केली तर त्यामध्ये आपण फॉसिल जर बघितले तर त्या फॉसिलचं ऑब्झर्वेशन त्या सेडिमेंटरी रॉक्समध्ये फॉसिल्स कसे आढळून आलेत पहा. 1.8 जी फिगर आहे त्या फिगरमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्यात लोअर म्हणजे सगळ्यात तळाला आहे ते इनव्हर्टिब्रेट्स आहेत. तुम्हाला त्याची तिथं फॉसिल्स दिसत आहेत. स्टारफिश आणि स्नेल आहे, म्हणजे ते सगळ्यात लोअर ऑर्गॅनिझम आहेत. लोअर ऑर्गॅनिझम सगळ्यात बेसमेंटला आहेत. याचा अर्थ असा आहे की सगळ्यात पूर्वी इथं इनव्हर्टिब्रेट्स होते. त्याच्या वर आपण आलो तिथं पायसेस आहेत, म्हणजे तिथं माशांचा समावेश आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की पायसेस हे व्हर्टिब्रेट आहेत आणि ते ॲक्च्युली ॲक्वॅटिक असल्यामुळं ते त्याच्या वरच्या स्तरावर आहेत. म्हणजे याचा अर्थ आहे सगळ्यात बेसमेंटला आहेत इनव्हर्टिब्रेट, त्याच्यानंतर तयार झाले असावे पायसेस. हे पॅलिओझोइक इरामध्ये आहे. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट आपण त्याच्या वरच्या स्टेजला बघितलं तर तिथं रेप्टिलियन आहेत आणि काही ॲम्फिबियन आहेत. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर प्राणी आहेत त्याच्यामध्ये. तर हे ॲम्फिबियन्स मग त्याच्यामध्ये फ्रॉग दिसतोय आणि आपल्याला मगर दिसते म्हणजे क्रोकोडाईल, की ज्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की हे व्हर्टिब्रेट आहेत आणि हे व्हर्टिब्रेट म्हणजे पायसेस नंतर यांचं ओरिजिन आहे. म्हणजेच ॲम्फिबिया आणि पायसेस हे पॅलिओझोइक इराचा शेवटचा भाग. त्यानंतरच्या स्टेजमध्ये आपण जर बघितलं तर डायनॉसॉर आहे आणि रेप्टाईल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रेप्टिलियन ॲनिमल्स ह्याच्यामध्ये येत आहेत. म्हणजे तो मिसोझोइक इरा आहे. हा मिसोझोइक इरामध्ये याचा अर्थ असा आहे की डायनॉसॉर्स हे आपल्या पूर्णपणे त्याच्या ज्या पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस असं सांगतायत की तो अलीकडच्या कालावधीमध्ये मिसोझोइक इरामध्ये होऊन गेलेला आहे. आणि काही रेप्टिलियनचे सुद्धा ओरिजिन ह्या मिसोझोइक इरामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये स्नेक आहे. त्यानंतर सिनोझोइक इरा म्हणजे आत्ता आपण बघूया एव्स म्हणजे सगळे पक्षी ह्याच्यामध्ये येतात आणि सगळे मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जे आहेत ते आत्ताच्या म्हणजेच आपण त्याला म्हणायचे सिनोझोइक इरा, की याच्यामध्ये सगळे एव्स
म्हणजे एव्हियन सगळे ॲनिमल्स, त्याच्यामध्ये बर्ड्स, त्यानंतर सगळे मॅमल्स म्हणजे सगळे सस्तन प्राणी हे ह्या सिनोझोइक इरामध्ये तयार झाले आहेत. म्हणजे सगळ्यात वरच्या स्टेजला फॉसिल जे सापडले आहेत ते मॅमलचे, म्हणजे मॅमल्स हे अलीकडेच तयार झालेले आहेत. म्हणजे सगळ्यात लोवेस्टला आहे ते इनव्हर्टिब्रेट आहे, मग त्याच्यानंतर बायसेस आहे, मग त्याच्यानंतर अँफिबियन आहे, त्याच्यानंतर रेप्टिलियन आहे. हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स असा सांगतोय की सगळे व्हर्टिब्रेट ॲनिमल्स जे आहेत ते इनव्हर्टिब्रेट ॲनिमलपासूनच तयार झालेले असावे. ओके. देन नेक्स्ट evidences are connecting link. So fifth evidence is the connecting link. Connecting link. You observe the pictures in figure 1.9. Here there are some animals and there are special characteristics which shows the connecting link between two phylums. म्हणजे आता इथं जर तुम्ही पिक्चर बघितला की पहिलं पिक्चर आहे डक बिल्ड प्लॅटिपसचं आहे. ॲक्च्युली त्याचं जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्वेशन केला तर त्याची चोच आहे ती डकसारखी आहे आणि बाकीचं शरीर जे आहे ते प्लॅटिपससारखं आहे. दुसरं आहे लंग फिश. ॲक्च्युली बघा याला फिश म्हटलं आहे म्हणजे हा पायसेस ग्रुपमधला येतो आणि याला लंग्स आहेत. लंग्स असल्यामुळं तो रेस्पायर करणार म्हणजे त्याचं पल्मनरी रेस्पिरेशन आहे. याचा अर्थ तो जमिनीच्या वर पण म्हणजे पाण्याच्या वर पण येणार, म्हणजे त्याच्यामध्ये हा ॲम्फिबियन कॅरेक्टर पण दिसतात. अँड नेक्स्ट इज अ पेरिपॅटस. पेरिपॅटस हा ॲनिमल जो आहे त्याला पॅरापोडिया दिसत आहेत. म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर या ऑर्गॅनिझममध्ये 2-2 फायलमचे गुणधर्म दिसत आहेत आणि म्हणून हे असे काही ऑर्गॅनिझम आपण या पृथ्वीवरती आहेत की जे 2 फायलमचे कॅरेक्टर्स दाखवतात, म्हणून त्यांना कनेक्टिंग लिंक आपण म्हणतो. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. हे काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स दाखवत आहेत बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स. ते 2 वेगळ्या ग्रुपशी रिलेशन दाखवत आहेत. हेन्स दे आर कॉल्ड ॲज, आणि म्हणून आपण त्यांना कनेक्टिंग लिंक म्हणतो. एक्झाम्पल इन पेरिपॅटस. पेरिपॅटसमध्ये कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी. आता पेरिपॅटसचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर त्या बॉडीवरती सेगमेंट दिसतात. सेगमेंट बॉडीवरती सेगमेंट आहेत. बॉडीची वरची स्किन आहे ती थिन क्युटिकल आहे, त्याला बाहेरून क्युटिकल थिन आहे. पॅरापोडिया, आणि त्याला पॅरापोडिया आहेत. पॅरा मीन्स मेनी आणि पोडिया मीन्स लेग्स. म्हणजेच पॅरापोडिया दॅट इज अ लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट, म्हणजे त्याला अनेक लेग सारखे अवयव आहेत. सिमिलरली these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropods. आणि याच सिमिलरली these animals show, या प्राण्यांमध्ये ट्रॅकियल रेस्पिरेशन आहे, म्हणजे ट्रॅकियामार्फत रेस्पिरेशन म्हणजे ट्रॅकियल ट्यूब त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहे आणि सर्क्युलेटरी सिस्टीम पण डेव्हलप झालेली आहे आर्थ्रोपोडासारखी. आर्थ्रोपोडा म्हणजे हा कीटकांचा ग्रुप आहे, त्यांच्यासारखे यांच्यामध्ये या पद्धतीनं सर्क्युलेटरी सिस्टीम पण डेव्हलप झालेली आहे. धिस इंडिकेट्स द पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. म्हणजे त्याचं पेरिपॅटस हा आर्थ्रोपोडा म्हणजे आर्थ्रोपोडाचा आणखीन ॲनेलिडा या दोघांचे पण कॅरेक्टर दाखवतो. आर्थ्रोपोडाचे पण गुणधर्म दाखवतो आणि ॲनेलिडाचे पण गुणधर्म दाखवतो. कारण आर्थ्रोपोडाचे गुणधर्म म्हणजे याच्यामध्ये पॅरापोडिया आहे, त्यानंतर ॲनेलिडाचे गुणधर्म म्हणजे बॉडी ही सेगमेंटेड आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे गुणधर्म दिसत आहेत. ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम याच्यामध्ये दिसून येते आणि म्हणून हा कनेक्टिंग लिंक बिटवीन both these two phylums, that is Arthropoda and Annelida. Then next example is second example is duck-billed platypus.
डक बिल प्लॅटिपस ले एग्ज लाईक रेप्टाइल्स. हा रेप्टाइल्स सारखं अंडी घालतो. रेप्टाइल सारखे अंडी घालतो अँड बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स. आणि रेप्टाइल सारखं अंडी घालतो आणि मॅमल्स सारखे पण गुणधर्म दाखवतो. शोज लाईक मॅमल्स. मॅमरी ग्लँड्स आर प्रेझेंट आणि हेअर्स, म्हणजे याच्यावरती मॅमरी ग्लँड्स पण प्रेझेंट असतात आणि हेअर्स पण प्रेझेंट असतात. लंग, त्यामुळं हा डक बिल्ड प्लॅटिपस हा रेप्टाइल आणि मॅमलचा कनेक्टिंग लिंक आहे, त्या दोघांना जोडणार आहे. त्यानंतर लंग फिश, तिसरं एक्झाम्पल आहे याचं. लंग फिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स, दॅट इज अ इरिस्पेक्टिव्ह ऑफ बीइंग फिश. ॲक्च्युली फिश सगळे हे गिल्स मार्फत रेस्पिरेशन करतात, पण हा लंग फिश जो आहे तो लंग मार्फत पल्मनरी रेस्पिरेशन करतो आणि म्हणून हा फिशचे गुणधर्म ॲक्च्युली याला फिश म्हटलेला आहे, पण हा लंग मार्फत रेस्पिरेशन दाखवतो. दीज एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स. त्याचाच अर्थ असा सांगितलेला आहे की इथं असं रिलेशन लावलेलं आहे की मॅमल्स हे रेप्टाईलपासून इव्हॉल्व्ह झाले असावेत आणि ॲम्फिबियन्स जे आहेत ते फिशपासून म्हणजे माशांपासून ॲम्फिबियन्स तयार झाले असावेत, असे हे कनेक्टिंग लिंककडून आपल्याला इव्हॉल्युशनरी हिस्ट्री समजते. देन थर्ड पार्ट ऑफ एव्हिडन्सेस, दॅट इज अ सिक्स्थ एव्हिडन्स, इज द एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. केअरफुली ऑब्झर्व द स्टेज ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जे आहेत, एम्ब्रियॉनिक एव्हिडन्सेस जे आहेत, सिक्स्थ एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण पेज नंबर 7 वरती 1.10 ही फिगर पाहायची आहे. या फिगरमध्ये जर बघितलं तर एम्ब्रियोचे 3 स्टेजेस केलेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. इथं कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी आहे. केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ऑफ सम ॲनिमल्स ॲज शोन इन फिगर. हिअर in embryological evidences, when we compare the embryos of fish, salamander, tortoise, chicken, pig, cow, rabbit and man, in the 3 stages of these embryos, the first stage is the trimester of the first stage of embryo, then second trimester and third trimester. Then these embryos, when we here comparative study of all these embryos of these animals, here we studied that embryonic development of various vertebrate animals given in this picture shows that all embryos show extreme similarity. हे सगळे एम्ब्रियोज आपल्याला सिमिलॅरिटी दाखवतात. पहिल्या स्टेजमध्ये पाहिलं तर सिमिलॅरिटी दाखवतात. आणखीन दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आणि तिसऱ्या स्टेजमध्ये पाहिलं तर ह्या सिमिलॅरिटीज हळूहळू कमी होत चालल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की पहिल्या स्टेजमध्ये सिमिलॅरिटी दाखवत आहेत म्हणजे या सगळ्या प्राण्यांचं ओरिजिन एकच असावं. Similarities in initial stage indicate the common origin of all these animals. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या सगळ्याचा ओरिजिन पहिल्या स्टेजचे सगळे एम्ब्रियो सारखे दिसत आहेत आणि म्हणून या सगळ्याचा ओरिजिन कुणीतरी एकच असावा असं हे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस सांगतात. म्हणजेच इव्होल्युशनला यापासून मदत होते. या पद्धतीनं इथं 6 एव्हिडन्सेस आपण डिस्कस केलेल्या आहेत. यानंतर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा भाग आपण पाहणार आहोत. डार्विन्स थिअरी.
डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नैसर्गिक निवड, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे ते आपण इथं आता पाहूया, डिस्कस करूया. चार्ल्स डार्विन had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, डार्विननं अनेक वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अनेक पिढ्यांचा ऑब्झर्वेशन केला आणि त्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींवर अवलंबून असणाऱ्या सुद्धा सजीवांचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी नॅचरल सिलेक्शन हा कन्सेप्ट म्हणजे निसर्ग निवड, त्याचा निसर्ग निवडीचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजेच जो या निसर्गामध्ये तडजोड करून राहतो तोच, म्हणजे जो फिट आहे, निसर्गाबरोबर बदलत्या वातावरणाबरोबर ॲडजस्ट करणारा जो आहे तोच इथं जिवंत राहू शकतो, तोच फक्त ह्या इन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतो. देन फॉर दिस पर्पज डार्विन had published a book of titled Origin of Species. आणि यासाठीच डार्विननं त्यांनी एक पुस्तक तयार केलेलं आहे, त्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज, म्हणजे सजीवांचं म्हणजे वेगवेगळ्या जातींचा उगम त्यांनी या पुस्तकामध्ये नोंदवलेला आहे. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce prolifically. All the organisms compete with each other in a life-threatening manner. डार्विनने या ओरिजिन ऑफ स्पीसीज मध्ये असं सांगितलेलं आहे, डार्विनने या ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ओरिजिन ऑफ स्पीसीज मध्ये की सगळे ऑर्गॅनिझम हे कंपॅरेटिव्हली पूर्णपणे जगत असताना एकमेकाशी ते काय करत असतात, नेहमी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असते. ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे आणि त्यामध्ये दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग कॉम्पिटिशन. म्हणजे या स्पर्धेमध्ये जो टिकतो कसा टिकतो तो, तर त्याच्याकडे मॉडिफिकेशन करण्याची मेथड असेल. म्हणजे जो या इन्व्हायरमेंट बरोबर मॉडिफिकेशन करत असेल, स्वतःमध्ये बदल घडवून आणत असेल, पर्यावरणाशी तडजोड करून राहत असेल, स्ट्रगल करत असेल, तोच फक्त इथं टिकून राहतो आणि या स्पर्धेमध्ये तोच तग धरून राहतो. अदरवाईज जो हा तडजोडी करत नाही तो ह्या इन्व्हायरमेंटमध्ये टिकत नाही आणि तो नष्ट होतो. Therefore, sustaining and selected organisms can perform reproduction. आणि त्यामुळं निसर्ग काय करतो, निसर्ग निवड म्हणजे निसर्ग त्यालाच फक्त टिकवून ठेवतो आणि त्याच्यामध्येच रिप्रोडक्शन हे शक्य होतं. आणि त्यामुळं असेच गुणधर्म फक्त पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला या पृथ्वीवरती बघायला मिळणार आहेत. आणि म्हणून डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. आणि म्हणून डार्विनचा हा निसर्ग निवडीचा सिद्धांत जो आहे तो जगामध्ये खूप सरस ठरला, लोकांनी त्याला खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सेप्ट केलेला आहे. However, some objections were raised against the theory. पण ह्या निसर्ग निवडीच्या सिद्धांताला काही लोकांनी याच्यावरती आक्षेप पण घेतलेले आहेत, काही लोकांनी याच्यावरती काही यातल्या त्रुटी पण सांगितलेल्या आहेत. काही त्यातल्या ऑब्जेक्शन्स म्हणजे यातल्या काही त्रुटी आपण इथं दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली त्रुटी आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे उत्क्रांती घडायची असेल, इव्हॉल्युशन घडायचं असेल तर फक्त नॅचरल सिलेक्शनच रिस्पॉन्सिबल म्हणता येत नाही. म्हणजे फक्त निसर्ग निवडीमुळेच इव्हॉल्युशन घडतं असं सांगता येत नाही. दुसरा त्यातली त्रुटी किंवा ऑब्जेक्शन असं आहे, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. म्हणजे डार्विनच्या मते जे युजफुल मॉडिफिकेशन होतील तेच फक्त टिकून राहतील, पण त्यांनी युजलेस मॉडिफिकेशन कुठल्या आहेत
त्यानंतर युजफुल मॉडिफिकेशन, याच्या बाबतीत जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. म्हणजे युजलेस म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे मॉडिफिकेशन कुठले आहेत, युजफुल मॉडिफिकेशन कुठले आहेत, याच्या बाबतीत कोणतीही माहिती ओरिजिन ऑफ स्पीसीजमध्ये एक्सप्लेन केलेली नाही. आणि त्यानंतर देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. त्यानंतर यामध्ये त्यांनी कुठलंही एक्सप्लेनेशन माहिती दिलेली की ज्याच्यामध्ये स्लो चेंजेस कुठल्या आहेत. म्हणजे निसर्गामध्ये जेवढे प्राणी वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलांमध्ये हळूवारपणे होणारे बदल कुठले आहेत, गतीनं होणारे बदल कुठले आहेत, या बाबतीत डार्विननी कुठलीही माहिती दिलेली नाही. आणि ह्या 3 त्रुटी ज्या सांगितलेल्या आहेत त्या 3ही त्रुटी जरी सांगितल्या असल्या तरी सुद्धा त्या वगळता डार्विनचं जे काम आहे, डार्विनचं जे वर्क आहे उत्क्रांतीच्या बाबतीत, त्या वर्क हे आजच्या जगात तरी माइलस्टोन ठरलेलं आहे. म्हणजे इतकं डार्विनची थेरी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून थोडंसं चार्ल्स डार्विन बाबतीत थोडीशी माहिती. रॉबर्ट डार्विन इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये 1809 ते 1882 हा कालावधी चार्ल्स डार्विनचा आहे. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. हा इंग्लिश बायोलॉजिस्ट आहे, जीवशास्त्रज्ञ, की जो इव्हॉल्युशनची थेअरी त्यांनी सांगितलेली आहे. ही शोड दॅट ऑल दी स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सजीवांच्या मधले सगळ्या जाती जर बघितल्या, हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्वड ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर. त्यांचं असं म्हणणं आहे या पृथ्वी तलावरती जेवढेहून सजीव आहेत, सजीवांचं अस्तित्व आहे, हे सजीव ग्रॅज्युअल हळूवारपणे बदल होत आलेले आहेत आणि ते त्यांच्या कॉमन ॲन्सेस्टर, त्यांचा ओरिजिन एकच आहे. म्हणजे हे एकाच ओरिजिनपासून, एकाच कॉमन ॲन्सेस्टरपासून तयार झालेले आहेत. म्हणजे ह्या सर्वांचा पूर्वज एकच आहे. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्हॉल्युशन. आणि त्यांनी हे मुख्यतः सांगितलेलं आहे इव्हॉल्युशनमध्ये की नैसर्गिक निवड जे आहे हे त्यांचं मुख्य तत्व आहे. की इव्हॉल्युशन होण्यापाठीमागं नैसर्गिक निवड म्हणजे निसर्ग ज्याला सिलेक्ट करतो, म्हणजे निसर्ग ज्याला जो तग धरतो, जो मॉडिफिकेशन करतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये बदल करतो, तोच ह्या निसर्गामध्ये टिकून राहतो आणि त्याच्यापासूनच इव्हॉल्युशन उत्क्रांती घडते, असं डार्विननं आपल्या ओरिजिन ऑफ स्पीसीजमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथं आपण डार्विनची थेअरी कंप्लीट केलेली आहे. यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॅमार्किझम पाहणार आहोत. धन्यवाद.